थांबा थांबा, तुम्हीही तुमची इच्छा लिहून सॉक्स मध्ये ठेवता का? आणि खरंच तुमच्या सॉक्स मध्ये तुम्हाला हवी असलेली वस्तू मिळते का? तर ही परंपरा कशी सुरू झाली आणि यामागचा नेमका अर्थ काय ते समजून घेऊया. मी जागृती टिटवाळा टॉक्स मध्ये तुमचं स्वागत करते. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टिटवाळा टॉक्सला आताच फॉलो करा. तर ही परंपरा सुरू झाली सेंट निकोलस यांच्यापासून. ते एक ख्रिश्चन संत होते. ते दयाळूपणा, आनंद आणि भेटवस्तू देण्याचे प्रतीक होते. एकदा एका गरीब कुटुंबातील 3 मुलींच्या लग्नासाठी पैसे नव्हते. तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी सेंट निकोलस यांनी रात्री छतावाटे नाणी फेकली. ती नाणी बाहेर वाळत घातलेल्या सॉक्स मध्ये जाऊन पडली आणि तेव्हापासून विश्वास बसला की ख्रिसमसच्या रात्री सांता येऊन सॉक्स मध्ये गिफ्ट ठेवून जातात. यामागचा अर्थ खूप सुंदर आहे. आपली आशा कधी सोडू नका, कधीतरी नक्की पूर्ण होईल. आजही लहान मुलं सांताला पत्र लिहून सॉक्स मध्ये ठेवतात. आशा व्यक्त करणं म्हणजे युनिव्हर्सला सिग्नल देणं, हा यामागचा उद्देश आहे. गिफ्ट फक्त वस्तू नसते, कधी प्रेम, कधी आशीर्वाद, तर कधी आत्मविश्वासही भेटू शकतो. आणि शेवटचं, 25 डिसेंबरलाच ख्रिसमस का साजरा करतो? कारण जीसस ख्रिस्त यांचा जन्म 25 डिसेंबरला झाला. हा दिवस प्रेम, शांती आणि मानवतेचा प्रतीक उत्सव म्हणून साजरा केला जातो. मॅरी ख्रिसमस.